दोघांचं खरंच लग्न झालंय ना? हो हो हो, झालंय ना लग्न. खरंच झालंय ना? काकू, अहो काय विचारताय? आता इथे सप्तपदी घालून दाखवू का तुम्हाला? मग विश्वास बसेल का तुमचा? जोक जोकच केला ना त्यांनी. काय ना केदार तू पण. हे लग्न लपवणं अवघड गेलं असेल ना? हो, कसे राहिलात रे दूर एकमेकांपासून? म्हणजे परिस्थितीच तशी होती ना. तो त्याच्या घरात, मी माझ्या घरात. म्हणजे आज खऱ्या अर्थाने तुमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होणार आहे. तुम्ही होऊ दिली तर. हा? मोठ्यांच्या आशीर्वादाने आजच आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली आहे ना, हो. असं म्हणायचंय मला. हा, माहितीये मला. म्हणूनच तर मी दुधाबरोबर काय आणलंय बघा. गुलाबाच्या पाकळ्या. आता ह्याचं काय करतात ते माहिती नाही म्हणू नकोस हा. हे, मला माहिती आहे ना, है ना? केदार काय कर नाही म्हणजे केदार काय करतोस काकूंसमोर? अगं त्यात काय एवढं? आता मी माझ्या लग्नाच्या बायको बरोबर रोमॅन्स नाही करायचा तर कोणाबरोबर करायचा? हो की नाही? आणि काकूंचं काय? हा? काकू आपल्याच आहेत. हा, हो काकूंचं काय एवढं? हो की नाही काकू? हा. हो ना. तिकडे असताना आम्ही लग्न झाल्यासारखे वागतच नव्हतो ना, त्यामुळे सवयच राहिली नाहीये. हो बरोबर. बघ त्यांनी आपल्या मधुचंद्राच्या रात्रीची किती तयारी केली आहे. हो. काकू, सो स्वीट ऑफ यू. इश. मग आता काय रिकामा ग्लास घेऊनच जाणार आहात? नाही नाही. निघते मी. ऑल द बेस्ट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. येते हा. हो. या. ऑल द बेस्ट. हो या या. केदार आलेस? थांब थांब, त्या बाहेरच आहेत, ऐकतायत. अरे केदार, फायनली फायनली आता आपण एकत्र असणार आहोत एका रूम मध्ये. इतके दिवस तर मला वाटतच नव्हतं आपलं लग्न झालंय, पण आता तसं नाही वाटणार आहे. आता तर मला सगळं स्वप्न असल्यासारखंच वाटायला लागलंय. हो ना? मला पण. मला इतकं छान वाटतंय ना, असं वाटतंय की तुला घट्ट मिठी मारावी. सॉरी बॉस. बॉस? हा चक्क बायकोला बॉस म्हणतो. बॉस? हो हो, बॉसच आहे मी. आपल्या लग्नामध्ये मी बॉसच आहे तुझी. आणि ही बॉस आता तुला ऑर्डर देते की हे दूध एका घोटात पिऊन टाक. हे दोघं पोलीस आहेत का? कारण ह्यांच्या प्रेमात पण हे एकमेकांना ऑर्डर देत आहेत. हे दूध जर मला माझ्याच हाताने प्यायचं असतं तर मी काकूंसमोर पण पिऊ शकलो असतो ना. पण हे दूध मला तू तुझ्या कोमल सुंदर हाताने पाज. हा धर ग्लास आणि मला दूध पाज.